नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय तू ही रे माझा मितवाच आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोडच्या सुरुवातीला अर्णव आणि ईश्वरी इकडे तयार होऊन आलेले आहेत. आणि आता ईश्वरी बघा पुढे काय करते ते. अर्णव जाऊन गाडीत बसतोय, तर ईश्वरी अशी 2 मिनिटं पुढे येऊन उभी राहते आणि काहीतरी विचार करते बरं का प्रेक्षकांनो. अर्णव तर गाडीत ऑलरेडी जाऊन बसलाय, पण ईश्वरी बसत नाहीये. अर्णव दरवाजा उघडायसाठी हात पुढे करतो, तर ईश्वरी काय करते, मागच्या सीटचा इकडे दरवाजा उघडते आणि गाडी तिथे मागच्या साईडला जाऊन बसते मागच्या सीटवर. तर अर्णव त्याच्याकडे बघत राहतो आणि मग म्हणतो, मिस इंदोर, कारमध्ये बसण्याचे ना काही एटिकेट्स असतात. तर लगेच ईश्वरी म्हणते, काय एटिकेट्स? तर लगेच अर्णव म्हणतो, मॅनर्स असतात. कारमध्ये बसण्याचे काही मॅनर्स असतात आणि ते आपल्याला फॉलो करावे लागतात. कारमध्ये बसण्याचे मॅनर्स असतात. जेवायचं कसं याचे मॅनर्स असतात तुमच्याकडे. पण लोकांशी बोलायचं कसं? तोपर्यंत अर्णव म्हणतो, एक मिनिट, बाकीची बडबड नकोय, कळलं? आणि तसंही तू मागे बसून मी तुझी ही गाडी चालवायला मी काय तुझा शोफर नाहीये. तर ईश्वरी म्हणते, शोफर? तर लगेच अर्णव म्हणतो, ड्रायव्हर नाहीये. तर ईश्वरी म्हणते, मला नाही तुमच्या शेजारी बसून गाडीतनं यायची इच्छा नाहीये असं म्हणते. आणि त्यामुळे अर्णव काय करतो, गाडीतनं उतरतो आणि स्वतः मागच्या सीटवर इकडे जाऊन बसतो ईश्वरीजवळ. तर ईश्वरी विचारते, की नेमकं हे काय करताय तुम्ही, असं खुणेनच विचारते. तर अर्णव तिला काय सांगतो बघा आता. अर्णव म्हणतो, गो अँड ड्राईव्ह, जा आणि गाडी चालव. तर ईश्वरी म्हणते, टू व्हीलर असती ना तर आरामात चालवली असती, नक्की चालवली असती असं सांगते. तर अर्णव तिच्याकडे बघून हसतोच नुसता. तर ईश्वरी आता कंटाळते, वैतागते बरं का त्याला आणि गाडीतनं ना बाहेर जाऊन उभी राहते. तर अर्णव सुद्धा तिच्या पाठोपाठ गाडीतून उतरतो आणि म्हणतो, पण आता माझ्याकडे टू व्हीलर नाहीये, तर आपल्याला ह्या गाडीतूनच जावं लागेल. तर ईश्वरी म्हणते, मला ना तुमची आणि तुमच्या या कारची दोघांची जरूरत नाहीये, मी पायी जाईन. तर लगेच अर्णव म्हणतो, ऑल राईट, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, तेवढा डिस्टन्स मी आरामात पायी जाऊ शकतो. तुला चालणार असेल तर आपण जाऊया, चल गो. तर लगेच ईश्वरी म्हणते, त्यापेक्षा ना आपण रिक्षाने जाऊ. तर अर्णव म्हणतो, ओ, रिक्षाने जाऊया, ग्रेट, ठीक आहे. रिक्षामध्ये तू माझ्या बाजूला बसणारच नाहीयेस ना, ड्रायव्हरच्या डोक्यावर बसणार आहेस, असं ईश्वरीला अर्णव मुद्दाम विचारतो. आणि म्हणतो, मग रिक्षामध्ये जर का माझ्या बाजूला बसायला काही प्रॉब्लेम नाहीये तुला, तर मग कारमध्ये माझ्या बाजूला बसायला काय प्रॉब्लेम आहे तुला? मुळात तुझा प्रॉब्लेम काय माहितीये ना, जिथे प्रॉब्लेम्स नाहीये तिथे तू प्रॉब्लेम्स क्रिएट करतेस. बिकॉज यू आर प्रॉब्लेमॅटिक, तू प्रॉब्लेमॅटिक आहेस. तर ईश्वरी म्हणते, प्रॉब्लेमॅटिक मी नाहीये, प्रॉब्लेम तुम्ही आहात, कारण प्रॉब्लेमशीच तर लग्न झालंय माझं. तर अर्णव एकदम म्हणतो, माइंड युअर प्रॉब्लेम, आणि म्हणतो, नाही नाही, माइंड युअर लँग्वेज असं म्हणतो. तर लगेच ईश्वरी म्हणते, हे असं ना इंग्लिश मध्ये बोलून ना माझं तोंड बंद करू नाही शकणार तुम्ही, आधीच सांगून ठेवते. तर अर्णव म्हणतो, कुठल्याही लँग्वेज मध्ये बोललं ना तरी तुझं तोंड बंद नाही होणार आहे. तर ईश्वरी पण ओरडून म्हणते, नाहीच होणार आहे माझं तोंड बंद, कारण मी ठरवलंय की तुमचं काहीही ऐकायचं नाही. तर लगेच अर्णव तिच्याकडे बघत हसतो, असं वेगळंच तोंड झालंय. आणि मग म्हणतो, मग तुझ्या घरापर्यंत कसं जायचं यावर आर्ग्यू करत बसणार आहेस का तू आता? तर तू वाय आर यू स्टबर्न, असं सगळं काहीतरी इंग्लिशमध्ये विचारतो. तर लगेच मला फ्रस्ट्रेशन येतं असं अर्णव म्हणतो. तर ईश्वरी पण म्हणते, फ्रस्ट्रेशन तर मला पण आलंय. आणि मग अर्णव म्हणतो, खूप टिपिकल वागतेस तू, कळतंय का तुला? तर ईश्वरी म्हणते, आणि तुम्ही काय वागताय, जिथे भांडण होण्याची बिलकुल शक्यता नसते ना तिथे भांडण उकरून काढताय मुद्दामून, असं ईश्वरी अर्णवला म्हणते. आता आता बोला ना, आता का गप्प आहात असं पण म्हणते. तर अर्णव एकदम तिला काय म्हणतो, हे बघ मिस इंदोर, मला इंटरेस्ट नाहीये तुझ्याबरोबर कुठेही येण्यात, आणि फॉर द लास्ट टाइम मी तुला विचारतोय आणि व्हेरी पोलाइटली विचारतोय, युअर हायनेस, मॅडम मिस इंदौर, तुम्ही म्हणजे प्लीज तुम्ही माझ्यासोबत या कारने ट्रॅव्हल करून माझ्या या कारला म्हणजे मोटिवेट कराल का? प्लीज तुम्ही याल का माझ्या कारमधून? असं सगळं अर्णव विचारतो नाटकीपणे. ईश्वरी त्याच्याकडे एकदा बघते, कारकडे एकदा बघते आणि गपचूप ना कारमध्ये जाऊन बसते. तर अर्णव इकडे ना स्वतःशीच असा हसत बसला. आता दोघं जण निघालेत तरी कारमधून. आता कारमध्ये अजून किती दोघं जण भांडतायत, तू-तू करतायत देव जाणे. ईश्वरी बसलेली आहे, अर्णव पण जाऊन बसतो. अर्णव आपला सीट बेल्ट लावतो आणि मग ईश्वरी सुद्धा ना सीट बेल्ट लावायला हात घेते, ओढते सीट बेल्ट, पण तो काय तिच्याकडनं लावला जात नाहीये, ओढला सुद्धा जात नाही अजिबात. अर्णव तिची ही धडपड जी काही चालली आहे ती बघतोय. ईश्वरी नुसती सीट बेल्ट ओढण्यातच बिझी आणि अर्णव तिच्याकडे बघून हसतो हळूच. आणि मग काय करतो बघा, तर अर्णव स्वतः असा वागतो आणि मग तो सीट बेल्ट काय जो काही आहे तो ओढतो आणि मग ह्या दोघांची नजरानजर दाखवली आहे. त्या 2 मिनिटासाठी दोघं एकमेकांच्या नजरेत असे हरवतात. आता पुढे कधी जातात ते बघूया आणि प्रवास नेमका कसा होतोय ते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यामुळे एपिसोड तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. अर्णव ईश्वरीकडे बघतोय तर ईश्वरी सांगते, तो सीट बेल्ट लावा आता. आणि मग इकडे अर्णवनं सीट बेल्ट लावतो तो, आणि मग ईश्वरी ओढत असेल तर अर्णव म्हणतो, प्रेमाने सगळ्या गोष्टी होतात. तर लगेच ईश्वरी म्हणते, माहितीये मला. आणि अशा पद्धतीने सीट बेल्ट लावून झालाय बरं का प्रेक्षकांनो इकडे. आणि आता अर्णव आणि ईश्वरीचा प्रवास सुरू झालाय. तर प्रेक्षकांनो इकडे आता वल्लरी येते आणि म्हणते, जेमतेम 1 दिवस झालाय अर्णवच्या लग्नाला. किती?
एक दिवस झालाय तरी सुद्धा गेलाय तिच्या माहेरी तिला सोडायला. तर लगेच अविनाश मामाच्या गप्पा बसतायत. वल्लरी पुढे म्हणते, "काय हो कुणाला सांगतोय हा मुलगा की तिला वाचवण्यासाठी लग्न केलंय म्हणून? मुळात मनात नसताना लग्न झालेला माणूस हा असा सतत बायको, 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 बायको करत फिरत नसतो मागे-मागे." तर अविनाश म्हणतो, "तुला काय त्रास होतो?" तर वल्लरी म्हणते, "उद्या घरात घट बसणार आहेत. सगळी तयारी बाकी आहे. तर या बळजबरीच्या सुनबाई गेल्यात निघून माहेरी. नवरा काय आहेच डोक्यावरून फिरवायला." तर अविनाश मामांना आता गप्प बसलेत बरं का चहा पिता-पिता आणि इकडे प्रवास चाललाय या दोघांचा, ईश्वरीचा आणि अर्णवचा. आणि इथं अर्णव आता काय म्हणतोय बघा ईश्वरीला, की असं पहिल्यांदा होतं यावेळेला, की मिस इंदोर या गाडीमध्ये आहेत आणि मला गाणी लावायची गरज पडतेय, म्युझिक ऑन करावं लागतंय. नाहीतर सतत बडबड चालू असते तिची. असं मुद्दामून टोमणा मारतो ईश्वरीला. ईश्वरी काहीच बोलत नाहीये. तर लगेच अर्णव म्हणतो, "आज नक्की मिस इंदोरच गाडीमध्ये बसलंय की काय दुसरं व्हर्जन बसलंय?" असं काहीतरी बडबडतो. तर ईश्वरी त्याच्याकडे रागाने बघते आणि ना सरळ म्युझिक प्लेअर इकडे चालू करते. दोघं एकमेकांच्या आधी थोडं काही बोलत नाहीत आणि मग गाणी लावल्यावर कशी गाणी लागतायत बघा इकडे. ईश्वरी असं गाणं लावल्यानंतर तिकडे बघते, तर गाणं लागलंय कुठलं, "मन धागा धागा जोडतो हा नवा" ते गाणं लागलंय. त्यामुळे ईश्वरी परत त्याच्याकडे एकदा बघते आणि गाणं परत चेंज करते. तर दुसरं गाणं कुठलं लागतंय बघा, "वेड्या मना सांग ना", म्हणजे मितवा ते गाणं लागतंय. सगळी रोमॅन्टिक गाणी एका मागोमाग एक लागायला चालू करतात. ईश्वरीचं असं कसं तरी होतंय, तर अर्णव इकडे ना खूप गोड हसतोय ती गाणी सगळी ऐकत-ऐकत. आणि ईश्वरी आता परत एकदा तिसऱ्यांदा गाणं बदलते. तर तिसऱ्यांदा कुठलं लागतंय बघा गाणं, "अलगत वाऱ्यावरती उडती बट सांगती तुला", असं कुठलं गाणं आहे ना, ते गाणं लागलंय. म्हणजे सगळी रोमॅन्टिक गाणी लागलेत. अर्णवला तर हसून-हसून पोटात दुखते इथे आणि ईश्वरी मात्र इरिटेट झाली ती सगळी गाणी ऐकून सारखी-सारखी. अर्णव हसताना बघून ईश्वरीला अजून राग-राग येतोय आणि ती रागाने बघते ईश्वरी अर्णवकडे. तर अर्णव म्हणतो, "मी? माझं काय? गाणी तू बदलतीयेस? तूच लावलीस ती गाणी, तूच चेंज केलीस", असं म्हणून ईश्वरीला परत तिथे अर्णव बोलतो. तर ईश्वरी आता रागाने बाहेर बघते आणि अर्णव बिचारा मात्र ती गाणं एन्जॉय करतोय सारखी-सारखी. कारण त्याच्या मनात ज्या काही भावना आहेत त्या अजून ईश्वरीला कळलेल्या नाहीयेत. आणि अर्णव एकदम जरा जोरात ब्रेक मारतो, तर ईश्वरी एकदम इथे आपटते पुढे आणि तिला जरा लागल्यासारखं होतं आणि ती ओरडते, "आ" असं म्हणून. तर "मी सिंदूर, मी सिंदूर, बघू मी सिंदूर", असं म्हणत ना अर्णव तिचा हात हातामध्ये घेतो. तर ईश्वरी त्याचा हातातून हात आहे ना तो असा बाजूला करून घेते आपला आणि आपणच स्वतः फुंकर मारते त्या हातावरती. आणि अर्णव मात्र तिच्याकडे असा बघत राहिलाय. बांगडीची काच इथे वाढवली आहे इथे. तर अर्णव ती बांगडीची काच अशी उचलतो आपल्या हातामध्ये आणि ती काच अशी ना तुकडा तो काचेचा स्वतःच्या हातामध्ये असा घट्ट धरतो आणि ईश्वरीकडे बघतोय. तर ईश्वरी फू अशी फुंकर मारते. तर अर्णव हाक मारतो, "मिस इंदोर, आय एम सॉरी", असं म्हणतो. तर ईश्वरी म्हणते, "जरा हळू चालवा गाडी", असं रागानेच बोलून सांगते. तर अर्णव हात लावणार परत, तोपर्यंत ईश्वरी म्हणते, की "चला जाऊया आपण पुढे निघूया", असं म्हणून सांगते. आता पुढचा प्रवास कसा होतोय बघूया या दोघांचा. अर्णव तरीसुद्धा इकडे गाडी जरा चालू करत नाही म्हणून ईश्वरी खुणेनच सांगते, की "चला जाऊया". तर अर्णव बिचारा आता सॅड झालाय आणि असा गप्प बसलाय बरं का. तर ईश्वरीसुद्धा अशी गप्प बसली. दोघे एकमेकांकडे नजरानजर होते, पण नजर फिरवून घेतायत. आता बघूया पुढे कोण भेटणार आहे अजून इथे. तर वल्लरीचं काय चाललंय बघा. वल्लरी इथे म्हणते, "लहानपणापासून मी सांभाळलंय या अर्णवला आणि त्या काल आलेल्या त्या इंदूरची मुलगी माझ्याकडून सगळं हिसकावून घेणार आहे असं वाटतंय मला. तर हिसकावून घ्यायला तुझं काय होतं पण?" असं अविनाश मामा विचारतात आणि म्हणतात, "सगळे तुझ्यासारखे नसतात वल्लरी, कायम पैशांचा विचार करणारे". तर वल्लरी म्हणते, "ओ गप्प बसा हां. आजकाल जरा जास्तच बोलताय तुम्ही". आणि मग त्याच्यानंतर वल्लरी पुढे म्हणते, "ती मुलगी आहे पैशांच्या मागे, तिचा डोळा आहे पैशांच्यावर. तिला हवं ते केलं तिने साध्य हे लग्न करून. तर ती मुलगी काय सारखं गं चाललंय तुझं?" अविनाश मामा पुढे म्हणतात, "सून आहे त्या घरची, मालकीण आहे ही या घरची", असं म्हणून सांगतात. तर वल्लरी म्हणते, "मालकीण? हं, काय लायकी तरी आहे का तिची?" असं म्हणते. तर लगेच अविनाश मामा विचारतात, "तुझी आहे का?" तर लगेच वल्लरी विचारते, "काय म्हणालात?" तर अविनाश मामा पुढे म्हणतात, "अर्णव मनाने खूप चांगला आहे, म्हणून त्याने इतकी वर्ष कधी जाणवू दिलं नाही, की आपण इथे आश्रित आहोत आणि आहोत आपण आश्रितच, हे विसरू नकोस", असं अविनाश मामा परत म्हणतात. तर वल्लरी म्हणते, "तुम्ही असाल आश्रित, मी नाही", असं सांगते रागाने. आणि आता प्रेक्षकांनो इकडे गाडीतनं दोघं जण चालले. तर तिथे एक मुलगी इथे त्यांना ना, "फुलं घ्या फुलं", असं म्हणत दिसते. "अहो ताई फुलं घ्या, अहो दादा फुलं घ्या", असं म्हणत ती बोलत तिथे उभी आहे. तर प्रेक्षकांनो ना अर्णव आता त्या मुलीजवळ जाऊन गाडी थांबवतोय आपली आणि ती मुलगी उठून येते. ईश्वरीला आधी कळत नाही, की
नेमकं ह्यानं गाडी अशी वाटेत का थांबवली. पण जेव्हा त्या मुलगीला बघते, तर लगेच ती म्हणते, "ताई अहो फुलं घ्या." तर ईश्वरी म्हणते, "नाही नको आहेत ताई." तर "अहो घ्या ना, एकदम ताजी आहेत." तर ईश्वरी म्हणत असते, "अहो नको आहेत खरंच." तोपर्यंत "साहेब तुम्ही तरी घ्या ना फुलं." तर अर्णव ना ईश्वरीकडे बघतो आणि म्हणतो एकदम, की "मी ॲक्चुअली ना त्याच्यासाठीच गाडी थांबवली होती." तर ती मुलगी म्हणते, "कोणती ती फुलं?" तर अर्णव सांगतो, "ते रेड रोजेस आहेत ना, ते द्या." असं म्हणून सांगतो आणि मग प्रेक्षकांना ती मुलगी सुद्धा खुश होते आणि ती रेड रोजेसचा बुके जो आहे ना, तो इथे देते. "हे घ्या साहेब." तर लगेच ईश्वरी अर्णव तो बुके घेतो आणि तिला पैसे वगैरे देतो. तर प्रेक्षकांनो, "साहेब सुट्टे?" तर लगेच अर्णव विचारतो, "किती झाले?" तर "200 तर ठेव तुझ्याकडेच." असं म्हणून अर्णव सांगतो त्या मुलीला आणि "साहेब एक बोलू का?" असं ती मुलगी विचारते आणि म्हणते, "तुमचा जोडा ना खूपच छान दिसतोय." असं सांगितल्यानंतर ना ईश्वरी हळूच अर्णवकडे येते बघते, तर अर्णव हसतो तिच्याकडे बघून आणि आता ईश्वरीला या गोष्टीचा पण राग आलाय बरं का. तर अर्णव मुद्दाम काय करतो, अजून एक नोट काढतो आणि "हे घे पैसे" असं म्हणून परत देतो. तर "थँक साहेब" असं ती मुलगी म्हणते आणि आता अशा पद्धतीनं दुसरा स्टॉप झालाय बरं का यांचा इथे. तर ईश्वरी बघा कशी अशी मान तिकडे करून बसली आणि अर्णव ना तिच्यासमोर फुल धरतो गुलाबाचं. ईश्वरी विचारते, "काय करू त्या फुलाचं?" असं खुणीनेच विचारते, "हे कशासाठी?" तर अर्णव खुणीनच सांगतो तिला, की "ते डोक्यामध्ये घाल." असं म्हणून खुणीनच सांगतो. तर ईश्वरी त्याला म्हणते, "काय? काही गरज नाही." असं सांगते खुणीनं. तर अर्णव बिचारा ना गप्प बसतो. ते फुलं नको असं म्हणून, काय गरज नाही. तो फूल ठेवतो. त्या एकदा फुलाकडे बघतो आणि ईश्वरीकडे एकदा बघतो. चला आता तरी फूल घेतलेलं नाहीये, पण बघूया आता पुढे घेईल का नाही ते. तर अर्णव त्या फुलाकडेच बघत बसला बघून ईश्वरी म्हणते, "चला हो, आई-बाबा आता वाट बघत असतील." तर असं करत फायनली आता परत एकदा गाडी सुरू केली अर्णवने. तर इकडे वल्लरी अजून अविनाश मामाशी काय-काय बोलतेय बघा. तर वल्लरी म्हणते अविनाश मामाला, "अंजलीला आणि अर्णवला इथे मी माझ्या घरात आसरा दिलाय, नाहीतर खितपत पडले असते कुठल्यातरी अनाथ आश्रमात, कळलं?" असं म्हणत बोलते. तर आता अविनाश मामा उठत उभे राहतात आणि म्हणतात, "तू तिला त्यांना आसरा का दिलायस? हे बाकी कोणाला माहिती नसलं ना, तरी मला चांगलंच माहिती उपकार नाही केलेस तू त्यांच्यावर आसरा देऊन. आणि हे बघ उगाच मला तोंड उघडायला लावू नकोस, नाहीतर." तर वल्लरी विचारते, "नाहीतर काय? हां, नाहीतर काय?" टिचकी वाजवून परत म्हणते बोट दाखवून आणि म्हणते, "माझ्या नादी लागायचं नाही." असं सांगते अविनाश मामाला आणि म्हणते, "मी कुठल्याही थराला जाऊ शकते, हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे." असं सांगते. तर लगेच अविनाश मामा वल्लरीचं ते बोट खाली करतात आणि म्हणतात, "हो, माहिती आहे मला." आणि पुढे सांगतात, "म्हणूनच तर गप्प बसलोय मी आजपर्यंत. इतकी वर्ष ही मुलं लहान होती आणि तू त्यांना सोडून त्यांची धमकी द्यायची होतीस म्हणून मी शांत राहिलो होतो. पण आता नाही." असं अविनाश मामा पुढे बोलतायत वल्लरीला आणि काहीतरी ठरवतायत. बघूया आता नेमकं अविनाश मामा वल्लरीचं सत्य पुढे कसं आणतील किंवा कोण आणेल हे बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर प्रेक्षकांनो फायनली ईश्वरी आणि अर्णवची गाडी आता ईश्वरीच्या घरापर्यंत पोहोचलेली आहे. ईश्वरीची आई आलीच बघा ही दोघं असं म्हणते. तर ईश्वरी गाडीतनं उतरली उतरल्यावर आईला बघून केवढी खुश झाली "आई" असं म्हणते. डोळ्यात पाणी आहे, चेहऱ्यावर हसू आहे, संमिश्र भावना आहेत आणि कडकडून जाऊन ना इथे आईला अशी घट्ट अशी मिठी मारते आणि हसते. तर अर्णव म्हणतो, "चला या कारणाने तरी का होईना स्माईल आली ईश्वरीच्या चेहऱ्यावरती." असं तो म्हणतोय आणि आता त्या दोघींना अशी एकत्र घट्ट अशी मिठी मारलेली बघून अर्णवला पण बरं वाटतंय आणि प्रेक्षकांना आपल्याला पण छान वाटलं की नाही. आत्या सुद्धा अशी कौतुकाने बघते या दोघींकडे. अगदी खूप वेळ अशी घट्ट अशी मिठी मारून ठेवली आहे ईश्वरीने. आई विचारतात ईश्वरीला, "कशी आहेस बाळा तू?" आणि ईश्वरीकडे असं बघतात. तर ईश्वरी आता आत्याकडे जाते. "आत्या" असं म्हणत आत्याला सुद्धा घट्ट अशी मिठी मारते आणि आत्या सुद्धा तेवढ्याच प्रेमाने मिठी मारते ईश्वरीला. तर आता ईश्वरीला म्हणते आत्या, की "खूप गोड दिसतेस तू. माझीच नजर नको लागायला." तर ईश्वरी "आत्या" असं म्हणते. तोपर्यंत ना, "अर्णव कसे आहात तुम्ही?" असं इथे ईश्वरीची आई अर्णवला विचारते. तर अर्णव "मस्त" आहे असं सांगतो आणि मग ईश्वरीकडे बघून जरासा हसतो उगीचच. तर अर्णव काय करतो, "ही फुलं तुमच्यासाठी." असं म्हणत ना फुलं ईश्वरीच्या आईच्या हातातच येतं. तर ईश्वरीची आई ना त्याच्याकडे बघून हसते आणि म्हणते, "अरे देवा! चक्क जावयाने पहिल्यांदाच असं सासूला फुलं वगैरे आणून दिली असतील, गुलाब आणून दिले असतील, गुलाबाची फुलं आणली आहेत." असं म्हणते. तर लगेच ना ईश्वरी हळूच टोमणा काय मारते बघा, "आई काटे नाहीयेत ना बघ त्या बघू गुलाबाला." असं म्हणते. तर लगेच "इशू" असं आई म्हणतात. म्हणतात, "काटे नसतील तर ती गुलाबाची फुलं कसली?" असं विचारतात मुद्दामून इथे. तर ईश्वरी बघा कशी गप्प बसली आणि हसते. तर आत्या म्हणतात, "आता इथेच उभं राहणार आहात की आतही यायचंय?" तर अर्णव, "इशू चला आत या." असं आई सांगतात प्रेक्षकांना आणि मग ईश्वरी तिथेच उभी आहे. तर अर्णव बघा हळूच काय सांगतो, हळूच ईश्वरीला म्हणतो, "जिभेला आहेत काटे." तर ईश्वरी म्हणते, "काय म्हणालात?" तर तोपर्यंत "काकू" असं म्हणत अर्णव तिकडनं निघून गेला. तर ईश्वरी रागाने धुसफुसत बाहेरच उभी आहे आणि आता बघूया पुढे काय काय घडणार आहे ते.
अविनाश मामा पुढे म्हणतात, वल्लरी जे आहे ते मान्य करून शांतपणे जगायला शिक, असं सांगतायत तिथे. आणि पुढे म्हणतात, आणि नसेल जमणार तर तुला आता मी शांत बसणार नाही, असं अविनाश मामा वल्लरीला म्हणतात. आणि कळतंय ना तुला मी काय म्हणतोय ते, असे विचारतायत ते वल्लरी बघा कशी बघते अविनाश मामाकडे अशी. तर अविनाश मामा सुद्धा अगदी अशी धमकी दिल्यासारखं करतात आणि तिकडनं निघून जातात. तर अविनाश मामा निघून गेल्यानंतर वल्लरी बघा काय म्हणते पुढे येत, इतक्या वर्षात केलेल्या कष्टाचं फळ आता मिळायची वेळ आली आणि हा माणूस मला शांत बसायला सांगणार आहे. अरे हट, असं वल्लरी चिडून म्हणते ते. आणि मग पुढे काय म्हणते बघा, की अर्णवच्या आई वडिलांना जिथे मी सोडलं नाही तिथे हे अर्णव आणि ईश्वरीचा काय, म्हणजे वल्लरी समोर काय टिकावं लागणार आहे, काय चीज आहेत ही दोघं जण, असं एक ते खुनशीपणाने बोलते ती आणि हसती अशी वेगळीच. प्रेक्षकांनो, या वल्लरीचं ना आता काहीतरी वेगळंच रूप आपल्याला बघायला मिळणार आहे असं वाटतंय. तोपर्यंत नम्रता इथे बाबांना घेऊन आले बाहेर आणि म्हणते, कोण आले माहितीये का, मिस्टर अँड मिसेस राजेश शिर्के. तर ईश्वरी बाबा असं म्हणत येते आणि अगदी गळ्यात पडते, बाबांच्या मिठी मिठी मारते घट्ट असे. तर बाबा पण डोळे असे मिटून घेतात. अर्णव सगळं असं प्रेमाने बघतोय. सगळे आता खुश आहेत ईश्वरी आणि बाबांना बघून. बाबा सुद्धा असे खुश झालेले दाखवतात. आणि अर्णव म्हणजे ईश्वरी अशी विचारते, आता बरे आहात ना, असं बाबांना विचारते. तर बाबा डोळे मिटून त्याला संमती देतात. आणि प्रेक्षकांनो, अर्णव एकदम ना बाबांना नमस्कार करतो आणि त्यांचा हात हातामध्ये घेतो आणि काका आशीर्वाद द्या असं सांगतो. तर ईश्वरी त्याच्याकडे आणि बाबांकडे बघत राहिले. बाबांचा हात हातामध्ये घेतल्यानंतर तो असा मायेनं प्रेमानं बाबांचा हात असा की नाही म्हणजे हातावरून हात फिरवतो. तर ईश्वरी संशयाने बघते अशी एकदमच आणि बाबांकडे बघून ना अर्णव इकडे डोळे असे मिचकावतो. तर प्रेक्षकांनो, लगेच इथे ईश्वरीचे बाबा सुद्धा अर्णवकडे बघून ना डोळे मिचकावतात. ते बघून ईश्वरी पण अशी एकदम ना दोघांकडे अशी अशी बघत राहते की तिला कळतच नाही की अजून नेमकं काय चाललंय या दोघांचं ते. आत्या वगैरे पण सगळे हे जे काही चाललंय ते सगळं असं बघतायत आणि ईश्वरी अशी बघतच राहिले बाबांकडे. ईश्वरी हातात हात असलेला बाबांचा, अर्णवच्या हातात हात असलेला इथे बघतीये आणि बाबांकडे अशी बघते आणि एकदा अर्णवकडे बघते आणि कुठला तरी विचार करते. तर प्रेक्षकांनो, आता जेवणाला सुरुवात करणार आहे. तर इथे अर्णव म्हणतो, हे एवढं सगळं डेकोरेशन बघून ना आज तुमच्या घरी मला खूप स्पेशल असल्यासारखं वाटतंय. तर अहो, लग्नानंतर आज पहिल्यांदाच तुम्ही जेवायला येताय आमच्याकडे. आज तुम्ही आमच्यासाठी स्पेशलच आहात, असं ईश्वरीची आई अर्णवला म्हणते. तर आत्या म्हणतात, शेवटी काय, नातं जोडलंय म्हटल्यानंतर एवढं सगळं करावं लागणारच, ते सुद्धा कितीही मनात नसलं तरी, असं लगेच इकडे आत्या म्हणतात. तर आई लगेच म्हणतात, नमू अगं खिरीचं भांडं नाही आणलंस. तर नम्रता म्हणते, तयारच आहे, मी हे सगळं झालं की घेऊन येते. तर लगेच अर्णव म्हणतो, खीर काकू, हे एवढं सगळं खूप आहे, मी एवढं नाही खाऊ शकणार. तर ईश्वरीची आई म्हणते, नाही आज तुमचं ते डाएट वगैरे ना सगळं बाजूला ठेवायचं तुम्ही. तर अर्णव म्हणतो, हो पण एवढ्या सगळ्या डिशेस, तर जावयाचा मान असतो तो, असं ईश्वरीची आई म्हणते. तर ईश्वरी बघा कशी बघते आईकडे. तर लगेच ईश्वरीची आई पुढे म्हणते, तुम्हाला हे सगळं संपवावं लागणार आहे. तर अर्णव म्हणतो, ऑलराईट, मी संपवेन सगळं. तर आत्या लगेच तोंड वाकडं करते. तर अर्णव म्हणतो, पण हे सगळं सगळं संपवण्याचं कंपल्शन मी सिंदूरला सुद्धा आहे ना, राईट. तर लगेच प्रेक्षकांनो, ईश्वरीची आई म्हणते, हो, तिलाही सगळं संपवावं लागणार आहे हे. आणि दोघांना एकमेकांकडे अशी खुन्नस देऊन बघतात. तर ईश्वरी लगेच आईकडे बघते. तर ईश्वरीची आई हो असं म्हणून सांगते आणि ईश्वरी उगीच ना खोटं खोटं हसल्याचं नाटक करते. चला, आता उद्याच्या भागात आपल्याला बघूया काय काय पाहायला मिळणार आहे, की नेमकी जेवणं यांची कशी होत आहेत, काय काय घडणार आहे ते. कारण सध्या सुरुवातीला तरी वातावरण खूप चांगलं झालेलं आहे. अगदी काही भांडण वगैरे जास्ती नाहीये. यांची तुतू चालू आहे थोडीफार का असेना, पण उद्या नेमकं काय घडतंय ते बघूया. अर्णवने ईश्वरीला उद्याच्या भागात घास भरवला. ईश्वरी सुद्धा घास भरवते आणि तो मुद्दामून ना प्रेमाचा घास, गोडाचा घास आवडला असं वगैरे म्हणतो अर्णव. तर इकडे त्याने जबरदस्तीने लग्न केले माझ्याशी असं ईश्वरी म्हणते. तर ईश्वरीची आई म्हणते, त्याने काही मनात ठेवलं नाही, आता आपण सुद्धा सगळं विसरून पुढे जायला नको का. ईश्वरी इथे सांगते की मला नाही निभवता येत अशी जबरदस्तीची नाती. आता नेमकं काय होणार बघत राहूया. त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका.